नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 2027-28च्या इयत्ता 6वीच्या बॅचसाठी नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुरू झालेले आहेत, ज्याची लास्ट डेट 31 जुलै आहे. तर आपल्या पाल्याचा नवोदय शाळेमध्ये प्रवेशासाठी जी एंट्रन्स एक्झाम असती तिचा फॉर्म कसा भरावा त्याबद्दलचा हा व्हिडिओ. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात. वर ॲड्रेस बारमध्ये नवोदय टाईप करूयात. जवाहर नवोदय विद्यालय या साईटच्या खाली जे 6वीचं वर्ग दिसत आहे आपल्याला, या नवोदय ॲडमिशन क्लास 6 यावर क्लिक करूयात. Click here for registration for class 6 जवाहर नवोदय विद्यालय यावर क्लिक. ही काही नियम इथे यस करूयात. हे सगळं वाचलं आहे आणि मान्य आहे. आधार नंबर आहे का, विद्यार्थ्याचा आधार नंबर आहे का? जर यस केलं तर आधार नंबर टाकून OTP मिळवावा लागतो. त्यापेक्षा आपण इथे नो करूयात. नो केल्यावर त्याच्या पालकांचं किंवा कॅन्डिडेट स्वतःचं तो या जिल्ह्यात राहतो असं एक रेसिडेन्स प्रूफ आपल्याला द्यावं लागेल. ओके करू. हे रेसिडेन्स प्रूफ JPGमध्ये पाहिजे आणि ज्याची साईज 300 KBच्या आत असावी. 300 KBपेक्षा जास्त हे नसावं. 50 ते 300. मी जे आत्ता स्कॅन केलेलं आहे याची साईज 587 KB आहे. तर मला आधी याची साईज कमी करावी लागेल. साईज कमी करण्यासाठी यावर राईट क्लिक करून ओपन विथ पेंट करेल. पेंटमध्ये इथे रिसाईजचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं. हे रिसाईज वापरूयात. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जे 100 आहे त्याच्याऐवजी 50 करेल. ओके करून बघूयात. सेव्ह करूया त्याला. आता हे 206.9 KB आलं आहे, म्हणजे आपल्याला ही साईज चालेल. याला क्लोज. आणि आता आपण ब्राउज करून आपलं आधार जिथे मी आत्ता डाउनलोड केलं होतं अशा पद्धतीने आपलं 300 KBच्या आत असलेलं आधार घेतलं आहे. सबमिट करूयात. रेसिडेन्स प्रूफ अपलोड केल्यानंतर हा फॉर्म आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये सर्वात आधी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहा, वडिलांचं नाव, आईचं नाव, विद्यार्थ्याचा जेंडर, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस कंपल्सरी नाही आहे. जे स्टार आहेत तेवढेच भाग कंपल्सरी आहेत. त्याची कॅटेगरी तुम्हाला इथून निवडायची आहे. जर तुम्ही या कॅटेगरीपैकी काही लावत असाल तर त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट असणंसुद्धा गरजेचं आहे. विकलांग आहे का, डिसॅबिलिटी असेल तर ते आपल्याला इथून सिलेक्ट करावं लागेल. विद्यार्थ्याचा पत्ता, पिनकोड नंबर, कोणत्या राज्यात राहतो ते राज्य, जिल्हा आणि तालुका असे हे सगळं माहिती भरायची आहे. थोडं खाली बघूयात अजून. यावर्षी हे नवीन आलं आहे. NIOS ही एक शैक्षणिक संस्थाच आहे. या संस्थेमध्ये तुमचा विद्यार्थी शिक्षण घेत आहे का, याला नक्कीच नाही करावं लागेल. 5वीला जिथं तो शिकत आहे आणि जिथं राहत आहे हा जिल्हा एकच असावा, होय करावं लागेल. कोणत्या राज्यात 5वी करत आहे ते राज्य, जिल्हा आणि तालुका. परीक्षेचं माध्यम तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे ते माध्यम इथून निवडू शकताल. 3रीमध्ये शाळेचं नाव, 4थीच्या शाळेचं नाव आणि आता 5वीत ज्या शाळेत आहे त्या शाळेचं नाव. रेकग्नाईज आहे का, तर ती शाळा रेकग्नाईजच असावी, तरच तुम्ही फॉर्म भरू शकताल. शाळेची स्थिती कशी आहे, शहरी आहे की ग्रामीण आहे. जर 3 वर्षांपैकी एखादं वर्ष जरी शहरी दाखवलं तरी तो विद्यार्थी शहरी म्हणून काउंट होतो. त्यामुळे
तिसरी, चौथी, पाचवी जर का त्याला नवोदयमध्ये प्रवेश पाहिजे आणि चान्सेस ग्रामीणचे जास्त असतात, त्यामुळं तिसरीपासूनच त्याला ग्रामीण शाळेमध्ये असावा, स्कोप जास्त असतो. अशा पद्धतीने हा सगळा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थ्याचा फोटो 100 KB आत, विद्यार्थ्याची सही, पालकांची स्वाक्षरी आणि जर कॅटेगरीमध्ये असेल तर ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट अर्थात कास्ट सर्टिफिकेट इथे भरायचं आहे. यावर्षी आणखी एक नवा बदल, फॉर्म जो आपण प्रिंट करत होतो, मुख्याध्यापकाचा सही शिक्का लावत होतो, तो फॉर्म यावर्षी नाही आहे. हे सगळं भरून झाल्यावर सेव्ह करायचं आहे. जन्मतारीख नोंदवत असताना या कॅलेंडरवर क्लिक करावं लागेल. चालू महिन्यावर क्लिक करून इथून वर्ष निवडावं लागेल. नंतर महिना आणि नंतर तारीख. अशा पद्धतीने आपण जन्मतारीख नोंदवू शकतो. ईमेल ॲड्रेस कंपल्सरी नाही. कॅटेगरी जर आपण निवडत असू तर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, हे मॅन्डेटरी नाही. अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर शेवटी सेव्ह अँड प्रिव्ह्यू यावर क्लिक करूयात. आपला सगळा फॉर्म इथे पाहायला मिळतो. काही करेक्शन असेल तर आपण यात करू शकताल. जर करेक्शन्स असतील तर तुम्ही इथून करेक्शन करू शकताल किंवा फायनल सबमिट या बटनवर एक क्लिक करू शकताल. फायनल सबमिट करूयात. एकदा फायनल झाल्यानंतर यात कुठलाही बदल होणार नाही. ओके. अशा पद्धतीने आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. विद्यार्थ्याचं नाव, ॲप्लिकेशन नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. याची प्रिंट काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपण नवोदय विद्यालय समितीच्या एंट्रन्स एक्झामचा फॉर्म कसा भरावा याबद्दल माहिती पाहिली. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.